सध्या 2027 साठी जनगणनेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि बदलापूर शहरामध्ये सुद्धा प्रथम नागरिक नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे असू द्यात, एकंदरीत उपनगराध्यक्ष असू द्यात प्रियंका दामले यांच्यापासून या जनगणनेला, यांच्या घरापासून जनगणनेला सुरुवात झाली आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण बघत असाल तर सर्वसामान्यांच्या घरोघरी जाऊन खरं तर ही गणना जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे। खरं तर ही गणना आपण ऑनलाईन सुद्धा करू शकतो। आता ऑफलाईन ही गणना करण्यासाठी शासकीय असू द्यात, निमशासकीय असू द्यात, खासगी शाळा असू द्यात, यांचे अनेक शिक्षक आणि कर्मचारी जे आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी येऊन ही जनगणना जी आहे ती करताना पाहायला मिळतात। परंतु हेच राष्ट्रीय काम जे आहे त्या कामाला केराची टोपली दाखवल्या प्रकरणी बदलापूर शहरामध्ये तब्बल 5 जणांवरती गुन्ह्याची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। बदलापूर पूर्व पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा जो आहे तो नोंदविण्यात आलेला आहे। धक्कादायक म्हणजे यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे 2 मोठे अधिकारी सुद्धा आहेत आणि बदलापूर शहरातल्या काही 3 खासगी शाळा आहेत त्या खासगी शाळांमधल्या शिक्षिका आणि काही शिक्षक सुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळतात। 3 शिक्षक जवळपास आहेत ज्यांच्यावरती स्वतः मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांनी गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांची तक्रार जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। आपण जर बघत असाल तर आता जनगणनेला जवळपास सुरुवात झालेली आहे आणि ही जनगणना करण्यासाठी जवळपास अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक जी आहे, शिक्षकांची नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना प्रशिक्षण देणं असू द्यात किंवा ही जनगणनेची नेमकी प्रक्रिया काय आहे ते सांगण्यासाठी ते प्रयत्न जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत आणि 2027 ला म्हणजे यापूर्वी 2011 ला झालेली जनगणना अपेक्षित होतं 2021-22 ला पुन्हा एकदा होईल, परंतु ती जनगणना झाली नाही आणि आता ही जनगणना जी आहे जवळपास 2027 साठी होताना पाहायला मिळते। निवडणुका झाल्या त्यासोबत त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की जनगणना न होताच या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडल्या, परंतु आता पुढील निवडणुका असू द्यात किंवा इतर लोकसंख्या आणि सगळ्या दृष्टीनं ही जनगणना महत्वाची आहे ना। 2027 ची जनगणना जी आहे ती करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असताना 5 जणांनी हलगर्जीपणा दाखवला आणि थेट मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये नेमके कोण कोण आहेत याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। प्रामुख्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा जसं मी सुरुवातीला उल्लेख केला 2 अधिकारी आहेत, यामध्ये VS साबळे MGP ऑफिस जे बदलापूरचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत BG जाधव असं सुद्धा म्हणजे ते दुसरे अधिकारी आहेत असं त्यांचं नाव आहे। तसेच 3 वेगवेगळ्या खासगी नामांकित शाळा आहेत त्यामधल्या शिक्षकांवरती सुद्धा जनगणनेची ही जबाबदारी जी आहे ती देण्यात आली होती, परंतु आपण म्हणू शकता की वारंवार त्यांना संपर्क करून सुद्धा कोणताही या ठिकाणी प्रतिसाद या शिक्षकांनी असू द्यात, अधिकाऱ्यांनी असू द्यात न दिल्यामुळे आणि या जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी न झाल्यामुळे थेट मुख्याधिकाऱ्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि या 5 जणांवरती गुन्ह्याची नोंद केली आहे। आता यामध्ये शाळा कोणत्या आहेत, शिक्षक कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। बघत असाल तर उर्वरित जवळपास 3 शाळा आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिली आहे हेवन बेल कॉन्व्हेंट स्कूल, दीपावली सवियो दामोदरे असं या शिक्षिकेचं नाव आहे। दुसरं आहे गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, या शाळेमध्ये अर्चना दिनेश मराडे या ठिकाणी शिक्षिका असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तर त्याच्यानंतर आपण बघत असाल SDM हायस्कूलच्या पूजा चेतन चव्हाण असं या शिक्षिका आहेत, त्यांच्यावरती सुद्धा गुन्ह्याची नोंद जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत आता या 5ही जणांवरती प्रशासनाचे लेखी आदेश देऊन कर्तव्यावर हजर न राहिल्या प्रसंगी गुन्ह्याची नोंद जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात आणि आपण बघत असाल या ठिकाणी एक मोठी म्हणजे ज्यांच्यावरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ज्यांनी ही जबाबदारी पार पाडली नाही त्यांच्यावरती थेट कारवाई जी आहे ती आता नगर परिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। या संदर्भातले जे काही या पुढचे अपडेट असतील आपण वेळोवेळी घेत राहू। तुर्तास थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट काही काळीचं श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी बदला।